स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। इनॉग्रेशनची तयारी कुठपर्यंत आली रे? आली, ऑलमोस्ट होत आली. आम्ही दोघांनी कामं वाटून घेतलीत ना, मी आणि शशांकने. आणि शशांकचा स्टाफ पण आहे मदतीला, त्यामुळे मला धावपळ नाही करायला लागली फार. बरं, आणि इंटिरियरचं वगैरे झालं, ऑलमोस्ट झालंय. नव्हे रे, इन्व्हिटेशन्स दिली का? त्याला जर वेळ लागेल, म्हणजे चालू आहे, पण बरीच लोक आहेत, कोणी राहायला नको. बिझनेस अँगल आहे ना. घरची पूजा कशी रे, खाजगी लोकांमध्येच होती ना. हो, खूपच मोजक्या माणसानं बोलावलं होतं, पण उगाच कोणी राहायला नको ना. हे सौरभ, अवंतिका पूजेला आर्याला घेऊन आली हे मी खरंच एक्सपेक्ट केलं नव्हतं. सौरभ, तू म्हणजे इनॉग्रेशनला तिला बोलवणार आहेस का? हो, केला होता फोन मी, पण कट केला. मीटिंग मध्ये वगैरे असेल ती. असेल. सौरभ, तू पुन्हा फोन कर ना तिला. आताच करून बघ. नाही, नको. कम ऑन सौरभ, तू फारच हळवा होत चाललास. नथिंग लाईक दॅट. पुन्हा फोन करायला हरकत काय आहे? कशाला उगीच आत्ताच गोष्टी रुळावर येत आहेत, तर बिनसायला नको उगीच. हो, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण सौरभ, मला नाही वाटत की तू तिच्या बरोबर फक्त कॉर्डियल रिलेशन्सवर संतुष्ट राहावंस. म्हणजे मी फारच लिबर्टी घेतोय. आय एम सॉरी सौरभ, पण खरंच मला अगदी मनापासून वाटते की तुमचे सूर पुन्हा पहिल्यासारखे जुळावेत. हाय. हाय. अगं, तुलाच भेटायला येत होते. हो, बोल, काय म्हणतेस? एक आनंदाची बातमी द्यायची. आनंदाची बातमी? लवकर सांग, लवकर सांग. सुशांतनी तारीख पक्की केली लग्नाची. पण कधी, म्हणजे आणि कसं काय? अगं, तो काल घरी आला होता. पुढच्या आठवड्याचा मुहूर्त आहे, 7 तारखेचा. 7? हो. ही आत्ता आय एम सो हॅपी. खरंच, यू डिझर्व्ड इट. हवी, याचं सगळं श्रेय तुला जायचं. यू आर ग्रेट. तू नसतीस ना तर हे काही झालं. एक मिनिट. हार तुरे कुठे आहेत? मला लवकर दे. आदिती, नो फॉर्मॅलिटीज, पण मला खरंच खूप आनंद झाला. हे
हे काय आणि ही एवढी महत्वाची बातमी आणि तू ही अशी देतेस उभ्या उभ्या मला? संध्याकाळी येतेस? नक्की येते म्हणजे काय? नक्की सेलिब्रेट करूया आपण. ओके, तुझ्या घरी का माझ्या घरी? कुठेही. ओके, माझ्या घरी. हाय हाय, कधी आलास तू? अरे कळलंच नाही मला. मॅक आणि हे घे, दिस इज फॉर यू. काय? बघ उघडून. वाव, काय मस्त आहे रे साडी. मॅग अगं 3-4 दुकानं पालथी घातली तेव्हा कुठे मिळाली आहे. मी ठरवलं होतं की माय वाईफ शुड गेट द बेस्ट. खरंच छान आहे एकदम. आता प्लीज प्राजक्ताला दाखवू नकोस ही. का रे? का रे म्हणजे काय? नाही तर ती नेसून यायची. अनिश प्लीज. प्लीज काय असावरी, आय एम सिक ऑफ इट. असावरी आजपर्यंतचं मला एकही क्षण असा आठवत नाही की जेव्हा फक्त आपण दोघंच आहोत. ती सतत मध्ये मध्ये असते. आपण तिथे हनीमूनला गेलो तिथे सुद्धा ही आली. हे काय चाललंय हे? मला आता खूप त्रास व्हायला लागलाय याचा. अनिश शी केअर्स फॉर मी. सो डझंट शी केअर फॉर युअर प्रायव्हसी? जाऊ दे, आपण का तिचा विषय काढून मूड घालवून घेतोय? आपण दोघंच आहोत. लेट अस एन्जॉय दिस मोमेंट. तू काढलास तिचा विषय. आता जाऊ दे ना प्लीज. चल मी तुला तुझ्या फेवरेट थाय रेस्टॉरंट मध्ये घेऊन जातो. नक्की? नक्की. प्लीज आता हे तिला कळू देऊ नकोस, नाही तर तीही यायची. बरं बाबा. Come, let's go. खरंच वेडी होते मी. अनिश माझा कधीच नव्हता. तो दी मध्ये किती इन्व्हॉल्व झालाय. मग मी का त्या दोघांच्या मध्ये येते? नाही, आता इथं स्वतःला जास्त गुंतवण्यात अर्थ नाही. मला इथून जायलाच हवं. प्राजक्ता, काय ग? कुठून निघालीस? जाते आता. कुठे? घरी. घरी? हो, म्हणजे आता किती दिवस राहते मी इथे? आणखी किती दिवस राहणार ना. आणि दीची तब्येतही सुधारली आता, मग निघते. अगं पण अशी अचानक? कायमची राहणार नव्हतेच ना मी इथे. कधीतरी जाणारच होते, मग आजच का नाही? अगं पण आसावरीला काही बोललीस का? हो, बोलले मी तिला. येऊ? टेक केअर. बाय. Poonam, I want to show you something. What? A gift. It's so beautiful, Richa. I know, but it's not for you. माईंसाठी आहे. What? तू माईंसाठी गिफ्ट आणलंयस? अगं हो, असं काय करतेस? उद्या त्यांची अॅनिव्हर्सरी आहे ना. ओ माय गॉड, मी खरंच विसरले होते. ग्रेट आहेस तू. माईंच्या अॅनिव्हर्सरी निमित्त त्यांच्या ज्वेलरी डिझायनर सुनेकडून त्यांना सप्रेम भेट. बाय द वे, कुठून आणलास? गिव्ह मी अ ब्रेक. हा मी स्वतः डिझाईन केला. व्हॉट्स रॉंग विथ यू? इट्स जस्ट लवली. पण
डिझाईन थोडस ओल्ड फॅशन आहे ना, म्हणजे मुद्दामच तसं केलंय माईंना द्यायचंय ना म्हणून. अँड आय एम शुअर शी इज गोइंग टू बी ॲब्सोल्युटली थ्रिल्ड विथ दिस. हो रिचा, पण इतका महाग? कम ऑन, तुला कळत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात प्रत्येक गोष्टीत कायम लॉस आणि प्रॉफिटची बॅलन्स शीट मांडायची नसते. म्हणजे इन लाईफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या नेरुरकरांच्या फॅमिलीमध्ये माई इज द राईट पर्सन फॉर सच काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. रिचा, तू तुझ्या आयुष्याचा ट्रॅक बदलून इथे रुळायचा प्रयत्न करतेयस, बट आय डोंट अंडरस्टँड ॲट व्हॉट कॉस्ट. You will never understand. Shashank is very important to me. I want Shashank back in my life at any cost. Sky is the limit. आसावरी काय ग, अजून लिखाण संपलं नाही तुझं? हो, झालंच. कॉफी आणू का करून? थांबा ना, मी करते. हे संपलंच माझं. आपण तिघी घेऊया कॉफी. तिघी? अगं प्राजक्ता तर गेली. कुठे गेली आता? आपल्या घरी निघून गेली ती. घरी निघून गेली अशी मला न सांगता? अरे, मला तर म्हणाली की तुझ्याशी बोलणं झालंय म्हणून. मला काहीच नाही सांगितलं तिने. अशी अचानक? कमाल आहे. आसावरी, तुमच्या दोघींचं काही भांडण वगैरे? नाही मामा, अजिबात नाही. कधी गेली? आत्ताच गेली, थोड्या वेळापूर्वी. फोन कर तिला. कमाल आहे या मुलीची. हॅलो दी. हॅलो प्राजू, कुठे आहेस तू? दी, मी आपल्या घरी निघाले. अगं काय हे वेड्यासारखं प्राजू? काही झालंय का ग? आमचं काही चुकलं प्राजक्ता? तू अशी न सांगता कशी ग निघून गेलीस? नाही, मी सांगणारच होते दी, पण म्हटलं तुला सांगितलं असतं तर तू म्हणाली असतीस आणखीन थोडे दिवस राहा म्हणून नाही सांगितलं ग. आणि खरं सांगू का, मला ना स्वतःच्या पायावर आता उभं राहायचंय. म्हणजे स्वतःच असं काहीतरी करून दाखवायचंय म्हणून निघाले मी. आणि तू माझी काळजी करू नकोस ग. आय बी ओके. आय अंडरस्टँड प्राजक्ता. इट्स ओके. टेक केअर. मी नंतर फोन करते तुला. ओके. काय ग, काय बोलली ती? नाही, मला सांगून गेली असती तर मी जाऊच दिलं नसतं ना तिला, म्हणून न सांगता गेली. ओके. कशी आहे साडी ही? मस्त आहे. छान आहे ना पदराचं कॉम्बिनेशन. तुला खूप छान दिसेल बघ. पण खरंच सुशांत खूप समजूतदार आहे. कशाचा हट्ट नाही, कसला त्रास नाही. आई, माझं लग्न होतंय आणि तेही सुशांतशी. माझा तर विश्वासच बसत नाही. खरंच खूप सोसलंस पोरी. तेव्हा आता हा सुखाचा दिवस दाखवलाय देवाने. या साड्या, हे दागिने, आई मी स्वप्न नाही ना बघत आहे. नाही बेटा, हे सत्य आहे. देवानं खूप परीक्षा पाहूनच आजचा दिवस दाखवलाय आपल्याला. संसाराचं स्वप्न बघणं मी जवळजवळ सोडूनच दिलं होतं. आणि मग माझ्या आयुष्यात सुशांत आला. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आणि उद्या परवापासून
मी त्याच्याबरोबर एक नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. आदिती, आज तुझे बाबा असते तर त्यांना खूप आनंद झाला असता ग. आई, या कार्यात त्यांची खरंच खूप उणीव भासणार आहे. देवाच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालणार आहे? देवाने आजचा हा आनंदाचा दिवस दाखवला म्हणून त्याचे आभार मानून कार्याच्या तयारीला लागूया. अगं पण आई, कुणाल कधी येणार आहे? त्याला कळवलं की नाही? नाही अगं, त्याला फोन करायला हवा, नाही तर चिडणार आहे आता बघ आपल्यावर. अरे बापरे, थांब मी करून घेते. हो, ताला हॅलो ताई. हाय कुणाल, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तू कधी येणार आहेस इकडे? अगं ताई, माहित नाही ग, प्रॅक्टिकल सबमिशन खरंच कंटाळा आहे, पण खूप वेळ लागणार आहे. कुणाल प्लीज, अरे इथे लग्नाची तयारी करायची आहे, तुझी मदत हवी आम्हाला. म्हणजे मुहूर्त ठरला? अरे म्हणजे काय, इथे साड्या खरेदी झाली, दागिने घेतले, मंगळसूत्र पण घेतलं, आता तुझ्या कपड्यांची खरेदी करायची. लवकर ये ना. बरोबर ताई, मला काय वाटतं, ती लाल साडी जी आहे ना ती तुझ्यावर जास्त चांगली दिसेल. ती पिवळी साडी मला खरंच एवढी नाही आवडली. एक मिनिट, तुला कसं कळलं लाल साडी पिवळी साडी? हा, हे बघ, ही लाल, ही पिवळी. तू कसं काय आलास? मी तसं नाही रे, तू असा अचानक कसा काय आलास? मी म्हणलो सगळे प्रॅक्टिकल सबमिशन सगळे खड्ड्यात जाऊ दे, माझ्या त्याचं लग्न आहे, मी तिकडे असायला पाहिजे. तू अभ्यास सोडून आलास? अगं मी ते करीन ना क्लिअर बॅकलॉग मध्ये, एवढं काय. नक्की ना? हो नक्की. हे काय, मोबाईल? अरे कुठून घेतलास हा मोबाईल? ताई, हे माझ्याकडून तुझ्याकरता एक गिफ्ट. मोबाईल? येस. माझ्यासाठी? हो. पण पैसे ह्याचे? ताई अगं मी सेव्हिंग्स मधून आणले, तू काळजी नको करू त्याची. नक्की ना? हो नक्की. ताई, तू आम्हाला विसरशील ना नंतर, म्हणून एक भेट. वेड्या, मारते का? मी कशाला विसरीन तुम्हाला? गुड मॉर्निंग. तू इथे काय करते? अरे तू काल रात्री घरी आलास तेव्हा यू वर कम्प्लिटली ड्रंक. यू वर नॉट इन युअर सेन्सेस. मीच तुला इथे आणून झोपवलं. तुला तुला आठवत नाहीये का? काल रात्री काय झालं? मला काहीच आठवत नाही. नाही, जे झालं ते व्हायला नको होतं. विसरून जा. तू काय बोलतेय? शशांक, तुला जेवढं गिल्टी वाटतंय ना तेवढंच मलाही ट्रॉमॅटिक वाटतंय. अरे आपण इतकी वर्ष दूर राहिलो. आधी सेपरेशन, मग डिवोर्स, आणि मग काल रात्री अचानक. नाही, चूक माझीच आहे.
आय शुड हॅव बीन एबल टू कंट्रोल माय सेल्फ. पण शशांक, जुन्या आठवणी दाटून आल्या रे. आणि I finally submitted to your charm. Submit? Are you serious? नाही, माझा नाही विश्वास बसतोय. तू विश्वास ठेव किंवा नको ठेवस, जे घडायचं होतं ते घडून गेलं.